नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, राज्य सरकारनं दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना मोफत वीज पुरवठा मिळावा म्हणून महाराष्ट्र ICI रूफटॉप ही स्मार्ट योजना जाहीर केली आहे। या योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरीब नागरिकांना मोफत वीज उपलब्ध करून देण्याचं आश्वासन मुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे 1,54,000 ग्राहक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत। तसेच 3,45,000 वीज ग्राहकांचा समावेश हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये होतो। हे सर्व वीज ग्राहक महिन्याला 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरतात। यात सुमारे 5 लाख घरगुती वीज ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि त्यांना अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावं म्हणून स्मार्ट योजनेसाठी 655 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्वावरती देण्यात येणार आहे। महावितरणच्या संचालक आणि मुख्य अभियंत्यांच्या राज्यस्तरीय बैठकीतून योजनेच्या अंमलबजावणीबाबत सूचना देण्यात आल्या। स्मार्ट योजनेतून दारिद्र्य रेषेखालील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या घरावरती 1 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून त्यांना 25 वर्षे मोफत विजेची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अनुदानामुळे या योजनेतील लाभार्थी ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरावा लागणार आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितलं। केंद्र सरकारनं प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे। त्यामध्ये ग्राहकांना 1 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी 30,000 रुपयांचं अनुदान सरकारकडनं मिळतं। स्मार्ट योजनेमध्ये या अनुदानासोबतच राज्य सरकारकडनं अनुदान मिळणार आहे। त्यामुळे वीज ग्राहकांना खूप कमी हिस्सा भरून हा प्रकल्प बसवता येईल। स्मार्ट योजनेनुसार दारिद्र्य रेषेखाली ग्राहकांना 1 किलोवॅटचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवण्यासाठी केंद्र सरकारकडनं 30,000 रुपये आणि राज्य सरकारकडनं 17,500 रुपयांचं अनुदान मिळणार आहे। सौर ऊर्जा प्रकल्पाची उर्वरित रक्कम भरून ग्राहक 25 वर्ष मोफत विजेचा लाभ घेऊ शकतो, असंही त्यांनी सांगितलं। 100 युनिटपेक्षा कमी वीज वापरणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल ग्राहकांनाही केंद्र सरकारच्या 30,000 रुपये अनुदानासोबतच राज्य सरकारकडनं अतिरिक्त 10,000 रुपयांचं अनुदान देण्यात येणार आहे। त्याचसोबत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या ग्राहकांना राज्य सरकार 15,000 रुपयांचंही अनुदान अतिरिक्त देणार आहे। 1 किलोवॅटच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पातून दरमहा सुमारे 120 युनिटची वीज निर्मिती होते। त्यामुळे 100 युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना स्वतःची गरज भागवून अतिरिक्त वीज महावितरणला विकता येणार आहे। या प्रकल्पातनं 25 वर्ष वीज निर्मिती होत असल्यानं या वीज ग्राहकांच्या उत्पन्नाची देखील सोय होणार आहे, असंही त्यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आजच आपल्या घरावरती 1 किलोवॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प बसवून घ्या, त्यासोबत शासनाचं अनुदानही मिळवा आणि शासनाकडनं उत्पन्न देखील मिळवा। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।